ATM मशीनवर तुम्ही जीपे या फोनपेने पेमेंट करता आणि त्याचं जे काही रिफंड येत नाही त्याचं कारण काय ते आज आपण पाहूया. तुमच्या एका मिस्टेकमुळे ते रिफंड येत नाही, तुम्ही एक चुकी करता. आता बघा, मी मॅपमध्ये जाते. 2 कोपर, इथे पण 2 कोपर केले. चेंज जर्नी डिटेल्समध्ये गेले, इथे 2 केले. इथे पेचं ऑप्शन केलं, सेकंड थर्ड ऑप्शन. बघा, कोपर 2 सिंगल तिकीट दाखवते, असं दाखवते. बघा, हे असं दाखवेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला नो नाही करायचं आहे, येस करायचं आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारणार, तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुमचा रिफंड वापस येऊन जाणार.